नमस्कार. ज्वारीची तुम्ही भाकऱ्या तर खाल्ल्याच असाल. आज तुम्हाला मी एक वेगळी एकदम चविष्ट अशी आणि हेल्दी अशी रेसिपी सांगणार आहे. ह्याला आमच्याकडे म्हणतात आंबली. आपल्याला हाफ कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 कप आपल्याला पाणी घालून ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाठी असू नये अशा रीतीने मिक्स करून घ्या. त्यानंतर अजून 1 कप पाणी त्याच्यात घाला आणि त्याचं एक बॅटर बनवून घ्या. आता आपल्याला 3 ग्लास एका पातेल्यात घालून त्याला उकळायचं आहे आणि त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि त्याला उकळा. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलेलं पाण्यात ते आपल्याला ह्याच्यामध्ये उकळत्या पाण्यात घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे त्याला 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायचं आहे. एकदम मंद आचेवरती त्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यात गाठी पडू नये म्हणून सारखं त्याला फिरवत राहायचं आहे. साईड बाय साईड तुम्ही अद्रक, लसूण, जिरे आणि कोथिंबीरचं पेस्ट बनवून घ्या. एका पातेल्यात 1 कप दही घ्या आणि त्याला व्यवस्थितपणे विस्क करून घ्या. त्यानंतर थोडंसं पाणी घाला आणि त्याला व्यवस्थितपणे मिसळून घ्या. आता आपल्याला आपण जे पेस्ट बनवून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता. मी इथं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याला परत एकदा मिसळून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर ना अशी वरती एक साय आल्यासारखी आली. हे असं आल्यानंतर ना त्याचा अर्थ होतो की व्यवस्थितपणे आपलं पीठ शिजलेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे थोडं. त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला हे दह्याचं जे मिश्रण बनवून घेतलं होतं आपण ते त्याच्यात घालायचं आहे. झालं, आंबली तयार झालं. तुम्हाला आवडत असेल तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. थंड झाल्यानंतर एकदम मस्त लागतं. एकदम हेल्दी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.